तिकीट आहेत त्यांनी मिळवून दिली, मला विचारलं नाही किंवा आणखी काही? आताही विचारत नाही तो, आता पण विचारत नाही. आमची मातोश्रीमध्ये ज्यावेळेस बैठक, ऐकून घ्या, मातोश्रीमध्ये ज्यावेळेस बैठक झाली होती आपल्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची, त्यावेळेस त्र्यंबक तुपे म्हणे की या दोघांनी एकत्र राहिले तर अजून फायदा होईल, पण हे दोघं एकत्र राहत नाही. तर मग साहेबांनी सांगितलं, खैरे साहेबांनी काही बाबतीत असेल तर मला सांगा, आणि अंबादासच्या बाबतीत काही असेल तर त्या ठिकाणी त्याच्या आईला सांगा. मग समजून घ्या. पण त्याच्यानंतर आम्ही एक काम करू असं सांगितलं, पण कुठे मला कधी विचारत पण नाही. अंबादास दानवे मला कोणत्याही कार्यक्रमामध्ये बोलत नाही, काय प्लॅनिंग करत नाही. मी पण शिवसेनेचा नेता आहे, कधीपासून आहे, सुरुवातीपासूनचा नेता आहे. ते तर आता आले, पण मी शिवसेना वाढवली, टिकवली, मोठी केली, हे तुम्ही पण जाणता. सर्वांना सामान्य जनता बोलते नाही. खरं खैरे साहेबांनी त्या ठिकाणी हे शिवसेना टिकून ठेवली. पण हे इतकं असताना मग कमीत कमी काही धोरण काही करायचं असेल तर आपण एकत्र बसून केलं पाहिजे ना. पण अंबादास काय तो खूप मोठा म्हणजे विरोधी पक्ष नेता आहे. ऑगस्ट पर्यंत सांगतो ऑगस्ट पर्यंत आहे, तोपर्यंत चालू देताना